कुरुंदवाड नगरपालिकेत पुन्हा द्विसदस्यीय प्रभाग रचना। एक प्रभाग त्रिसदस्यीय, 8 प्रभागांतून होणार निवडणूक। कुरुंदवाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा 2016 मध्ये द्विसदस्यीय प्रभाग रचनेस मान्यता देण्यात आली। राज्य शासनाकडून नव्या प्रभाग वाढीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्याने यावर्षी 7 प्रभाग हे द्विसदस्यीय, 1 महिला व 1 पुरुष स्वरूपात, तर 8वा प्रभाग त्रिसदस्यीय स्वरूपात राहणार आहे। 2011च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 22,372 होती। 2016 मध्ये 18,167 मतदार होते, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या 22,015 वर पोहोचली। मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता 2022 मध्ये नव्या 2 प्रभागांची सूचना करण्यात आली होती, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही। प्रत्येक प्रभागात सरासरी 2200 ते 2400 मतदार असतील। एकूण 8 प्रभागांमध्ये 17 सदस्यांची निवड होणार आहे। 2016 मध्ये 8 जागा आरक्षित होत्या, त्यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी 4 महिला व 2 पुरुष तसेच अनुसूचित जातींसाठी 1 महिला व 1 पुरुष जागा राखीव होते। उर्वरित 9 जागा सर्वसाधारण वर्गासाठी होत्या। ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर यंदा ओबीसी महिलांसाठी 4, पुरुषांसाठी 2 जागा आरक्षित राहतील। त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं लक्ष आता आरक्षणाच्या अंतिम यादीकडे लागलंय।